तर राज्यभरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर संपल्याची अफवा पसरली। अनेक ठिकाणी त्यामुळं ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या। एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा अडचणीमध्ये आला असतानाच अफवांचा बाजार सुद्धा तेजीमध्ये आहे। घरगुती गॅस सिलेंडर पण संपणार अशा अफवा काही समाजकंटक पसरवत असल्यानं अनेक ठिकाणी गॅस एजन्सीसमोर भरलेल्या गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। ही दृश्य आपण पाहतोय। नागपूर, गोंदिया, धुळे, पुणे सोबतच श्रीरामपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी ही ग्राहकांनी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी केली आहे। राज्यभरातील ही काही प्रातिनिधिक दृश्य आपण पाहतोय, मात्र बऱ्याच ठिकाणी अशी गर्दी ही बघायला मिळते आहे। तासभर झालं आलेलो आहे आणि बुकिंग झालेले, पण गॅसची टाकी न संपल्यामुळे आम्हाला परत इथं ऑफिसला येऊन आता परत लोकांबरोबर काही जण इथं केवायसी साठी पण उभे आहेत आणि काही जण बुकिंग करायला सुद्धा आलेले। त्याच्यामुळे ते एका वेळेस सगळी गर्दी इथं उसळून आल्यामुळे आपल्याला वाटतं ही शॉर्टेज झालं का काय, त्याच्यामुळे लोक संपली नसली तरी टाक्या पटकन भरून घ्याव्या म्हणून घेऊन यायला लागलेली आहे।